नमस्कार मित्रांनो, मी राम पोखरे. सर्व्हिकल स्पॉन्डिलायसिस, नमनेस ऑफ हँड, हाताला मुंगे येणं किंवा हात सुन्न पडणं असे अनेक प्रॉब्लेम C2C3मध्ये नस दबल्यामुळे होतात. आणि यावर एकदम मॅजिक रिझल्ट देणारी उपचार पद्धती आहे मास्टर ट्यूब ॲक्युपंक्चर. ही एक अनोखी उपचार पद्धती आहे. याचे रिझल्ट कुठल्याही सपोर्टेड थेरपीची गरज नसतानाही खूप छान आलेले आहे. हे बघायचे तर हा व्हिडिओ बघा. हाताला मग भलतंच हे उठी यायले हां हे बी खमाटा असं बोलणं होतं त्यांचं तसं हे भलतंच रे घ्या उठायला गेलो का असं याच्यावर भार घेऊन उठता येत नव्हतं काहीच नव्हतं. किती दिवसापासून होता? हा किती दिवसापासून होता त्रास? बऱ्याच दिवसांपासून होतो. नंतर झाला मला तर यायचं हा. 12 महिने. हा आताचा फरक पडला म्हणून. किती दिवसात? 2 दिवसात ना तुमच्या 2 दिवसात फक्त. तुमच्या पण एरिया. हां. आता होतो का? हात वर जातो का आता? हा हातवर जातो हे ओळायचे. पहिलं ओळख नव्हता ना? नाही हे भलता त्रास व्हायचा लगी. हां हां. आता गुंडी घालता येते का? हां नाही तर पहिले गुंडी काय अशी घालायची भाकर चौरा सुद्धा नव्हतं. आता होत आहे व्यवस्थित? हा आधी हे बोट सुद्धा ते त्रास द्यायला लागले होते. बर. 2 दिवसात आराम वाटला ना? हा किती दिवसात आराम वाटला? हे 2-3 दिवसातच आराम आहे ना मित्रांनो मॅजिक. फक्त ड्राय निडलिंग 2 ते 3 दिवसामध्ये एवढा वयस्कर पेशंटचाही C2C3मधली दबलेली नस ही पूर्णतः बरी झालेली आपण बघितली आहोत. तर ह्या उपचार पद्धतीचा सगळ्यांनी फायदा करून घ्या ही नम्र विनंती. थँक्यू.